नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. साधारण आता 3:30-4 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी आणि उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. तर गावाकडे उन्हाळ्यामध्ये कसं आहे, रानमेवा भरपूर असतो. रानमेवामध्ये आता आजूबाजूचा हापूस आंबा असो, रायवळी आंबा असो, फणस, कापा, बरका, त्याच्यानंतर तोरणं आली, त्याच्यानंतर रातांबे आले, अळू आले, अशा बऱ्याच गोष्टी आल्या. तर आज आपण चाललो आहे जरा रातांबे आणायला. थोडेफार आणू आणि जरासा कोकम सरबत वगैरे कसा बनवतात ती जरा प्रोसेस आपण करून घेऊ आणि थोडासा कोकम सरबत पण बनवूया. चला आता जंगलामध्ये जाऊ. ताई आणि मी चाललो आहे, अवनी आणि आई घरी राहील. तर थोडेसे रातांबे आणूया. जे कोकमचं फळ असतं ना त्याला रातांबे म्हणतात. रातांबे सुकवले की जे बनतं त्याला कोकम म्हणतात. तर रातांबे आणूया आणि कोकम सरबत बनवून घेऊया. तर आपल्याला घराजवळच जायचं आहे, असं लांब नाही जायचं आहे. पटकन जाऊ आणि थोडे रातांबे घेऊन येऊया. गावाकडचं संध्याकाळचं वातावरण, हवा मस्त सुटले बघा, दिसतंय का? फणस मस्त हलतो आहे. हवा खूप आहे त्यामुळं असं ऊन जरी असलं तरी असं काही वाटत नाही आहे. रातांब्याचं पण जे इन्कम आहे ना ते खूप चांगलं आहे आणि रातांबे लागतात पण बघा भरपूर, एकदम झुपक्याने लागतात. दिसतात का? जे चालू झाले आहेत असे 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 वरपर्यंत एकदम झुपक्याने आहेत. ॲक्च्युली अजून हे तयार होत आहेत. काय काय थोडे थोडे पिकलेत. तर आपल्याला एक थोडेफार मिळाले ना चांगले पिक्के तर बघूया. हे बघा, तर गावाकडे म्हणून रातांबी हा जो प्रकार आहे ना, आपण जर लावले त्याचं कोकम मार्केटमध्ये कसं आहे त्याची मागणी भरपूर आहे. त्यामुळे आपण जरा ह्याचं पण दरवर्षी झाडं लावायचा प्रयत्न करतो. 2 वर्ष फसला होता प्लॅन आणि ह्या वर्षी थोडीफार जगलेत. अवनी काय माहिती आहे? हां, बघितलं कधी तू हे? बघितलेलं? माझ्या टीव्हीत बघितलंय. टीव्हीत बघितलेलंस ना? ह्याला बोलतात रातांबे. हां, काय बोलतात? कोकंबे. चला, तर रातांबे तर आणलेले आहेत. तर आता ह्याला फोडून घेऊया. हे आहेत ना कोकंबे आणले. हे चांगले एकदम पिकलेले. हा, हे पिकलेले आहेत. हे थोडेसे कच्चे हो. पण चालेल. ह्याचं ना आपण कोकम सरबत कसं बनवतात त्याच्याच रेसिपी बघणार आहोत. ओके. ते कोकम ह्याच्यापासून आहे ना कोकम सरबत बनते, कोकम बनते. म्हणजे बरंच असं आपण हे खाऊ शकतो. हे असे म्हणजे उकडून आहे ना ह्याचं आपण कढी पण बनवू शकतो. अच्छा. हा, बऱ्याच म्हणजे अशा रेसिपी आहेत त्याच्या. डायरेक्ट पण खाऊ शकतो यातलं. हा, हे डायरेक्ट पण खाऊ शकतो. ह्याच्या आतमधली बी आहे ना ती पण खाऊ शकतो. आणि कोकंब्याची पानं पण खाऊ शकतो. ती पण आंबट असतात. हा, त्याची पण चटणी करतात. हो, त्याची पण चटणी बनवतात. हे बघा, असे फोडायचे, 2 भाग करायचे. आणि ही बी असते ना ही खातात. आणि मी ठेवून देते. औषधी पण असते, काहीतरी हा, औषध औषधी बनवतात असते. त्याचं. हे आपण हे सर्व फोडून घेऊया आधी. मग भरणीत ही भरणी घेतलेली आहे काचेची. हा, ह्या भरणीत आहे ना आपण स्टेप बाय स्टेप ठेवूया. ओके. अर्धा अर्धा भाग करायला बघायचा, जमेल तेवढा. जमेल शक्य तेवढा अर्धा भाग करून घ्यायचा. 2 भाग करायचे त्याचे. हे खायला चांगलं असतं. हे पोटासाठी मस्त वगैरे लागतं छान खायला. असतं आणि खायला पण छान लागतं. काही लोक रातांबे बोलतात. म्हणजे कोकंबे म्हणजे आमच्याकडे कोकांबे बोलतात. पिकलेलं तर चांगलं होतं खायला एकदम. हे जे हे कोकंबे सुकवतात ना त्याचे आमसुलं होतात ना त्याच्यासाठी ह्याचं पाणी पण लावतात. म्हणजे कसे नरम होतात. याचं पाणी लावतात ना, बियाचं. बियाचं पाणी लावतात मग ते नरम होतात. हे मीठ आणि त्याचं पाणी. पहिला आई किती आणायची? अर्धी गोणी आणायची ना ती पहिली. केवढी कोकम असायची घरी, किती जणांना द्यायची. ते कसाडीकडे भरपूर आहेत ना. पहिले जायची तर अर्धी गोणी घेऊन कसाडीकडे कोण जातं की नाही? कोण जात. जंगलात गेलं ना की जंगलातून अशा छोट्या मोठ्या गोष्टी आणल्या की त्याची वेगळी मजा असते ना. स्वतःच्या हाताने असं काढून म्हणजे काही आणण्यात जरा वेगळीच मजा असते. हो. तर आता काय केलं माहिती आहे का, आपण हे फोडून घेतलेत प्रॉपर अर्धे अर्धे. याचं एक घर इकडे काढलेत. त्याला बघा पाणी सुटलंय. त्याला पाणी सुटलंय. हे पाणी कोकम बनवतात तेव्हा वापरतात ना. हो, ते ठेवायचं बाटलीत ओतून. आणि पाणी आणि मीठ टाकायचं त्याच्यात. ते लावतात ना नंतर. मग ते नरम नरम होतात. अच्छा. तर कोकम सरबत बनवायचं आहे ना तर ही बरणी घ्यायची. शक्यतो काचेची बरणी असेल तर चांगलं आहे ना ते. काचेची बरणी आणि त्याला झाकण मारून ठेवता येतं. नाहीतर मग टोपामध्ये वगैरे ठेवून त्यावर कपडा बांधला तरी चालतं. आपण बरणी घेतली, चांगली पुसून वगैरे घ्यायची. आतमध्ये
शक्यतो पाणी नाही राहिलं पाहिजे. आणि आता काय करायचं? हे असे घ्यायचे, जे 2 भाग केलेले आहे ना, त्यात एक भाग घ्यायचा, त्याच्यात साखर भरायची, जेवढी राहील ना तेवढी साखर भरायची. ओके. मग साखरने हे जे हे आहेत आता अर्धे केलेले आहेत, त्याचा जो ज्यूस येतो ना तो ह्याच्यामध्ये जमा होतो. तो आपण असे प्रॉपर असं उभे उभे ठेवायचे, एकावर एक ठेवत जायचं. भरून ठेवतो. बघा असे घ्यायचे आणि मग बाजूने प्रॉपर लावत जायचं. ते व्यवस्थित जेवढे लावणार ना तेवढं ते व्यवस्थित काढायला होतात. मग ह्याची जी म्हणजे हे सुकले ना, ह्याचे जे आमसूल असतात ना ते पण गोड लागतात, खूप खायला छान लागतात ते. गोड कोकम. गोड कोकम होतात. ते मिळतात मार्केटला ना, ती शक्यतो ह्याची असतात. ते मिठाचं पाणी लावलेली असतात. अशी लाईनशीर ठेवत जायचं. हो, लाईन लावत जायचं. ते थर कसे लावतात तसं लावायचे थर. हे आमची लहानपणाची हे आठवणी. हो, बरंच काय काय गोष्टी करायच्या. आता काय उलाढाली या सगळ्या होत नाही. तेव्हा आई घेऊन यायची ना, तर बरेच घेऊन यायची आई. हे बघा असं एक थर लावत गेला ना, दिसायला पण मस्त दिसतंय. डिझाईन एकदम बाहेरनं पण चांगलं वाटतं. हे सगळी तर नाही बसणार बहुतेक, पण जेवढी बसेल तेवढी बसूया. हे आहेत ना असे भरायचे आणि उन्हात ठेवून द्यायचे. असं त्याला झाकण लावून ठेवायचं, म्हणजे कशी धूळ माती उडत नाही म्हणून झाकण लावायचं. जर टोपात ठेवला ना तर मग ते टोपावर कपडा वगैरे बांधावा लागतो. हे वरती टेरेसवर ठेवून. हे बघा असं भरून ठेवलेलं आहे. आणि काय चाललंय? साखर कोण खातोय? चला, प्रोसेस झालेली आहे. पहिली स्टेप झाले. बघूया, उद्या तर नाही, 2 दिवस ठेवावं लागेल, त्याच्यानंतर कोकम सरबत तयार होईल. टेरेसचा फायदा तसा बराच वेळा होतो, धान्य सुकवायला, त्याच्यानंतर आमसूलं पण सुकवायला होईल आता. तर आज जरा याचा वापर करूया आपण सरबत बनवायला. चला इकडे ठेवू, म्हणजे या बाजूला कसं आहे सकाळी पण लवकर ऊन येतं, त्यामुळं या बाजूला ठेवलं की जरा ऊन चांगलं लागेल. थर बघा कसे व्यवस्थित दिसत आहेत. प्रॉपर थरावर थर लावलेले आहेत. म्हणजे कसं होतं, ती साखरच ॲक्च्युली मेल्ट होते आणि जो कोकमचा स्वाद असतो तो त्या साखरेच्या रसात येतो आणि कोकम सरबत तयार होतो. गावाकडचा खास मेनू. झाकण मारून ठेवल्यामुळं काय टेन्शन नाही, घाण वगैरे कचरा वगैरे काय जाणारच नाही. त्यामुळं काचेची बरणी असेल तर सगळ्यात बेस्ट. अशा प्रकारे आज मंडळी काहीतरी खास बनवण्याचा प्रयत्न आहे. पहिल्यांदा लहानपणी आहे ना, ताई होती गावाला, जेव्हा ताई ही बारकी बहीण किंवा मोठी बहीण, तेव्हा भरपूर ह्या गोष्टी बनवल्या जायच्या. आता काय होतं, कालांतराने हे सगळं बंदच झालं. कोकम सरबत वगैरे एवढं काय कोण बनवत नाही. तर आम्ही जरा बऱ्याच दिवसानंतर आज कोकम सरबत बनवतो आहे. थोडासा बनवू आणि मग जो काय बनेल तो दुपारच्या उन्हातून वगैरे प्यायला होईल. आणि इकडे चाळणीमध्ये आईने ठेवले आहेत कोकम सुकायला. गार लागते ना. इकडे काही काजूचे बी असे टाकले होतेस, तर कसं झालंय. चला मंडळी, जंगलात गेल्यानंतर घाम पण भरपूर येतो. तर आता आलेलं आहे, जरा कोकम सरबत बनायला ठेवला आहे. तर आता आई चहा वगैरे म्हणजे जरा चहा वगैरे पिऊ आणि मग कोकमचा अपडेट मी जसा देतच राहीन. तर कसा बनतोय जरा बघूया. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. काल आपण व्हिडिओ स्टॉप केली होती आणि आज परत सुरुवात करतो आहे. संध्याकाळ झालं आहे, दिवसभर बरीचशी कामं आवरली, पण कालचा जो व्हिडिओ आपला कंटिन्यू होता तर त्याचा अपडेट द्यायचा होता. संध्याकाळ बघा मस्त झालं आहे. सूर्यदेव पण आता एक 5 मिनटामध्ये गुडूप होऊन जातील, सूर्यास्त होईल. आणि हा आजूबाजूचा परिसर. तर टेरेसवरती आलो आहे. टेरेसवरती नाश्ता चालला आहे दिसतोय. इकडे नाश्ता चालला आहे आणि खास तो अपडेट तुम्हाला द्यायचा होता तो हा कोकम सरबत. हा बघा अर्धी भरणी झाले. हो, अर्धी भरणी कोकम सरबत झालेली आहे बघा. काल पूर्ण भरणी
भरून ठेवलं भरून होतं. ठेवलेली. हां. तर आज अर्धी भरणी झाली ना, सरबत पण अर्धी भरणी झालेली. हो, हे पूर्ण आहे ना ह्याच्यातलं जे आतली जी चव आहे ना कोकमची ती पूर्ण ह्या पाण्यामध्ये उतरले. आता ह्याचं कसं असतं, ह्याच्यामध्ये काहीतरी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलं की सरबत तयार होऊन जातो. म्हणजे 1 कप जर तुम्ही ह्यातला घेतलात तर 1.5 कप किंवा 2 कप पाणी टाकायचं, सरबत मस्त तयार होऊन जातं. त्याच्यात बाकी काही टाकायची गरज नाही. हां, ते काही जण मग जिरा पावडर बिवडर आपापल्या हिशोबाने टाकतात, तर तो आपला विषय आहे. बाकी काही टाकायची अशी गरज नाही. तर हा काम करूया, उद्या पण ठेवूया. हा, उद्या ठेवूया. थोडंफार यातलं अजून निघू दे चांगला, हां. आणि मग उद्या आपण दुपारपर्यंत किंवा संध्याकाळी वगैरे आहे ना हे एका बॉटलमध्ये वगैरे भरून ठेवू. मग आपण ह्या उन्हाळाभर किंवा पावसाळ्याभर टिकतो तो, तर तो मग कोकम सरबत पिऊ शकतो. खास उन्हाळ्यामध्ये म्हणजे पुढचा मे महिन्यामध्येच तो संपून जाणार आहे. पण उद्या पण एक डेमो म्हणून आपण सरबत पण करू. आणि इकडे काय आंब्याची सालं. टेरेसचा पुरेपूर वापर होतोय. आई तर करतेच नेहमी, काय गहू सुकवते, काय काय सुकवत असते ना, तांदूळ, सुकटा सगळं काय सुकतं वरती टेरेसवरती. सूप दे बाई. ठीक आहे, सुपातून काढून ठेवते, ह्याच्यावर ठेवतेस. हां, मग ती झाकून ठेवलीस की झालं ना. एका साईडला टाक. अरे सूर्यदेव निघाले ना म्हणे. इकडून इकडून इथून दिसतात चांगले. या बाजूला आहे थोडीशी. हां, दिसले. बाय बाय कर त्यांना. बाय बाय. हां, जेवायला चालले. गेले रे लगेच गुडूप ना, लगेच 2 मिनिटात गुडूप झाले. ते बघा, बोललो ना 5 मिनिटात. 5 मिनिटं पण नाही, येलो येलो दिसतंय. फक्त येलो येलो दिसतंय ना. अजून थोडेसे दिसत आहेत. दिसलं काय? हा, थोडेसे आहेत, अजून आहेत. गेले. या बाजूस इकडे ही सुकडी पण आहे, आणि या बाजूस इकडे ही थोडीशी कोकम पण आहेत. सगळं आहे टेरेसवरती. चल. नमस्कार मंडळी, आज दिवस 3रा. तर परवा दिवशी आपण संध्याकाळी कोकम आणलेले आणि आपण ते साखर घालून ठेवलेले व्यवस्थित. काल तुम्हाला मी थोडंसं अपडेट दाखवला, आणि आज आपण पूर्ण दिवसभर पण ती बरणी उन्हातच ठेवली होती. तर नेमकं काय झालं आहे बघूया. ऑलरेडी इकडे अवनी तयारीमध्ये आले आहे. झालं का? हो, झालं मस्त ना, झाले ना. हो, छान ते एकदम. बघ, ते आतमधले ते कोकंबे आहेत ना, तेव्हा कसे सुकलेत बारीक बघ. झाले एकदम. एक दिवस आता मग हे आपण आज काढून घ्यायचं हां, आणि परत एक दिवस ठेवून द्यायचं. अच्छा, हे बघ, एवढा सरबत निघाला. बॉटलमध्ये आपण भरून ठेवू शकतो. बॉटल आणलेस ना? हां. बॉटल आणली आहे. तर इकडे बॉटलमध्ये ठेवूया, म्हणजे हा स्टोअर करून आपण ठेवू शकतो. जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा तेव्हा थोडा घ्यायचा आणि बनवायचा. हे बघा, हे कोकंबे आहेत ना, हे सुकवले की गोड कोकम. गोड कोकंबे होतात. मस्त एकदम भारी लागतात हे कोकंबे. हां, ककनेर आलेत, ओरडतात. ओरिजिनल कोकम सरबत. तो बाहेरून घेतो तो पण तसाच असतो, हो, पण थोडंफार तिथे काहीतरी लिक्विड वगैरे वापरतच असतील ना. स्टोअर करायला काहीतरी व्हिनेगर हा, वगैरे म्हणजे टाकतात. बरेच दिवस वगैरे राहण्यासाठी वगैरे असं करू शकतात. अजून एखादा ग्लास नाही गेला बहुतेक. हां, 3 ग्लास निघाला बघा एका बरणीतून. हे घ्यायला गेलं तर 100 रुपये वगैरे, आरामात. 110-100 रुपये लागतात. गरम आहे ना, हो. उन्हात होतं ना. अच्छा. चला आता कोकम सरबत बनवूया थोडंसं. नाही, हा, हा? चला आता खाली जाऊन गोड गोड. सरबत बनवूया. आई खाली आहे, तर मग थोडंसं बनवूया. हे ठेवून दे, उद्या आई काढून ठेवेल परत. चला, कोकम सरबत तर मस्त बनला आहे. थोडंसं टेस्टिंग करूया खाली जाऊन, थोडासा बनवूया आणि थोडा पिऊया. कसा झाला आहे तो सांगतो तुम्हाला. आता हे कोकम सरबत तर काढून आणलाय. हो, थोडासा टेस्ट करून बघूया ना कसा झालाय. याच्यामध्ये कसं आहे, 1 कप ते तर 1.5 कप मला वाटतं ते पाणी टाकायला पाणी मी लागेल. बघा अर्धा ग्लास पण नाही घेतलंय, पाव ग्लास घेतलंय. हां, तर त्याच्यात पाणी ऍड करते. टेस्ट बघ केवढा आहे त्या हिशोबाने बघ. त्याच्यात कोणाला चाट मसाला, कोणाला काय धना पावडर, जिरा पावडर जे टाकायचे ते टाकू शकतात. हो, एक्स्ट्रा. शक्यतो अशी गरज नाही. हे एकदम म्हणजे असं कलर वगैरे पण मस्त आहे. छान आहे. चला या सरबत प्यायला या. मस्त झालंय.
आंबट गोड. आंबट गोड चव आहे म्हणजे प्रॉपर गावठी सरबत. आई कसं आलाय? मस्त झालाय. मस्त आलाय ना? मस्त आलाय त्यातल्या त्यात. छान झालंय. आवनी सरबत पिते काय? कोको आली ना? ये कुकू इकडे ये. कुकू ए मनी पण आलं. हे बघ मांजर बघ कशी बघ. ते आता कुकूला आहे ना, कुकू पळेल बघ आता. मजा येणार आहे. उडी मारण्याचं ऍक्शन करते बघ. आता उडी मारणार आहे बघ माऊ. तिला त्या कोंबड्याला बघते कशी बघ. त्याला आता आता हे कोंबड्याला पकडणार आहेस का? कोंबडाच घाबरणार आहे आता बघा. नाही तीच घाबरली. ती बघ परत चालली. ती बघ परत चालली बघ. ती घाबरली त्याला. जरा घाबरली कोंबड्याला. तिला वाटलं मला मी उडी मारली तर तू खाय मला. असं वाटलं ना? हा म्हणून ती तिथे वास गेली. घेते का? हा ती उंदीर शोधते. उंदीर खायचंय तिला. मसाला एकदम म्हणजे असं याच्यात थंड पाणी असेल ना, मस्त झालं असतं. अजून मस्त वाटलं असतं. गावाकडे असं काहीतरी बनवलं ना की ते खायचं किंवा प्यायची मजा पण वेगळी असते. बऱ्याच वेळेला गावचे आपले रेसिपी असतात, नाश्ता असतो किंवा मासेमारी किंवा जंगलात खेकडे पकडणं ओढ्यावर जाऊन किंवा काय बऱ्याच गोष्टी असतात. तसाच आपण आज कोकम सरबत बनवला. खूप अप्रतिम झाला. ॲक्च्युली जो आपण विकत आणतो ना एकदम गोड गोड असतो. घरगुती आपण जो बनवतो थोडासा आंबट गोड असतो. आणि ॲक्च्युअलवाला सरबत ह्याच्यामध्ये काहीच आपण वेगळं टाकलेलं नाही आहे. फक्त साखर आणि कोकम एवढंच आहे. तर मस्त असा सरबत झाला आहे. आता जेव्हा उन्हाळ्यामध्ये येऊ तेव्हा हक्काने थोडंफार दुपारचं वगैरे थंड मडक्यातलं पाणी जरी आणलं ना थंड तरी चालेल. आणि थोडं हे असं मिक्स करायचं आणि सरबत बनवायचं आणि प्यायचं. चला काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट आज झाली. 3 दिवसाचा खास व्हिडिओ. आता संध्याकाळची वेळ आहे. समोर बघा सनसेट आता होईल. 15 मिनटामध्ये वगैरे सनसेट होईल. आणि वातावरण तेवढंच खुलून येतं. संध्याकाळचं सनसेटची वेळ असते ना तेव्हा वातावरण एकदम मस्त झालेलं असं कलरफुल. आणि सकाळी आहे ना ढगं वगैरे थोडीफार होती पण आता सगळं मोकळं झालं आहे. पाऊस येईल असं काही वाटत तर नाही आता सध्या तरी. छान असं वातावरण, पाखरांचा किलबिलाट संध्याकाळचा. आणि आपापले सर्व पक्षी आपापल्या घरी निघालेले आहेत. सूर्यास्त किती सुंदर दिसतोय बघा. आपल्या टेरेसवरून आहे ना खूप सुंदर असा सूर्यास्त दिसतो. जेव्हा आपलं घर जुनं होतं तेव्हा शक्यतो मी घराच्या पाठी जायचो. या मळींमधून तुम्हाला सूर्यास्त दाखवण्याचा प्रयत्न असायचा. आता टेरेस झाल्यामुळं शक्यतो संध्याकाळी मी टेरेसवरतीच असतो. मस्त वाटतं निवांत वेळ संध्याकाळचा. बऱ्याच वेळा असं पण झालं आहे की नाश्ता वगैरे करायचा असेल किंवा संध्याकाळची चहा प्यायची असेल, फोनवर बोलायचं असेल तर शक्यतो वरती येऊन निवांत बसायचं. खूप मस्त वाटतं. आता काही पाऊस येईल. पावसामध्ये काय वरती टेरेसवरती येता येणार नाही. दिवाळीमध्ये जेव्हा आपण काम करू तेव्हा बघू. तेव्हा पूर्ण जेव्हा टेरेसवर छप्पर येईल तेव्हा पावसामध्ये पण आपण वरती टेरेसवरती राहू शकतो आहे. थोडीफार इकडे कोकम आपण ठेवले आहेत म्हणजे ह्याचा रस काढून घेतला आहे. आणि आता ही कोकम आपण अशीच ठेवलेत. उद्या थोडंसं 1 कपभर तरी ह्याच्यातून परत सरबत निघेल. मग तो आपण त्याच्यामध्ये ॲड करून ठेवू. आता जर घराच्या पाठीमागे बघाल ना तरी पूर्ण भात शेती आहे. तर इकडे भाजावळ झाले त्यामुळे सर्व मळ्यांमध्ये ते भाजावळ तुम्हाला दिसतच असेल. आणि थोड्या दिवसात आता शेतीच्या कामाला सुरुवात होईल. यावर्षी पण पेरणी बहुतेक लवकर होईल. पाऊस एकदा सुरू झाला की मग पेरणी सुरू करतील. एकदा पेरणी झाली मग फोड बेर चालू होऊन जाईल. एकदा का फोड बेर झाली मग पेरणीची रोपं तोपर्यंत तयार होतात. मग लावणीला सुरुवात. आता शेतकरी राजा एकदा पाऊस सुरू झाला, पेरणी सुरू झाली की मग 1.5-2 महिने पूर्ण मेहनतीच्या कामात शेतकरी राजा पूर्ण मग्न होऊन जाईल. असं सगळं गावाकडचं शेड्यूल परत चालू होईल. मग ते भात कापणीपर्यंत चालूच राहतं. एकदा भात कापणी झाली की मग जरा थोडा आराम असतो. मग परत कवल तोडणी. तसं म्हटलं तर 12ही महिने शेतकरी काही ना काहीतरी करतच असतो. मात्र हातात जे काय येतं ते कठीण असतं. कारण सर्व गोष्टी असतात. शेवटी आमच्या गावाकडची शेती म्हणजे पावसावर अवलंबून असणारी शेती. तर या वेळेत जर सगळं काही व्यवस्थित झालं तर ठीक. नाहीतर मग हातात येतं ते खूप कमीच असतं. आणि पाऊस तर सोडा नंतर रानातल्यापासून पण जी काही शेती वाचते. आता घराजवळ पण रानातले येतात आणि पूर्ण जर आलेच चुकून एखादी सायरच्या सायर तर मग एखादी मलकण पूर्ण तुडवून जातात. अशा सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे मग शेतकऱ्याच्या हातात जे काही येतं ते तुटपुंजच असतं. तरी पण सर्वजण खुशीने आपली शेती चालू आहे. असो चला मंडळी संध्याकाळ झालेली आहे आणि मस्त सरबत पण झालं आहे. मजा आली सरबत प्यायला. आणि काहीतरी असं वेगळं केल्यासारखं वाटतं आहे गावाकडे. कधी आलात गावाकडे तर अशा गोष्टी करा. एक वेगळा आनंद असतो, सुख असतं. आणि
हीच खरी मजा आयुष्य जगायची. असो चला मंडळी, सूर्यास्त पण होतो आहे, तर आता संध्याकाळ पण झाले. तर हा खास आपण कोकम आपण घेऊन आलो आणि कोकम सरबतचा खास व्हिडिओ बनवला. तर तात्पुरत्या स्वरूपात मंडळी हा व्हिडिओ ते थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.